ओ दीदीचे पप्पा हा जेवायला चला ना. हा आलो आलो. बसा. तिला बोलव ना. तिला बोलले येत नाही ना ती. मग मला कसं काय जेवण जाईल. ती तिकडं पडे रे, ती तिकडं लोळू राहिली. माझं मन लागेल का जेवायमध्ये. मग आता तिला काच भरवते तुम्हाला काच भरवते. तुमचं मन नाही लागणार ना. काय तू आल्यापासून आहे ना ती अशी साईडलाच गेली का एकत्र ती आल्यापासून नाही. हा मी आल्यापासून नाही, ती आल्यापासून म्हणा. ती दुसरी ना. हा ना मग ती आल्यापासून म्हणतो मी. हा मग तुम्हाला तिच्याशिवाय अन्न गिळत नाही ना. अगं बाई तसं नाही, जेवायची इच्छा आहे माझी. हा तुझ्यासोबत पण जेवेल मी. हा पण मग तिला राग येईल ना. कसं करायला. मग तिला आम्ही दोघं एकत्र जेवायला पाहिजे अशी तिची इच्छा आहे. मग तुम्ही तिच्या तोंडात असा घास भरवा प्रेमाने, ती तुमच्या बरोबर. मग तू आटपून घे नंतर मग आम्ही दोघं तिला हाय तरी काय काम धंदा. नुसतं उठली का चॅटिंग, उठली का चॅटिंग. नुसतं फोन मध्येच घुसलेली राहते 12 मास. चॅटिंग नाही करू राहिली ती. तिला राग आलाय ती साईडला गेली. मग काय करते. बोट का हालताय मग. बोलत असेल कोणाशी. मग जेव्हा ती तरी माझ्याकडे पाहती. तिला म्हणा गिळायचं असेल तर गिळ, नाही तर झोपून घे म्हणा तशी. तू तिला जरा प्रेमाने वागव ना जरा. किती प्रेमाने कडेवर घेऊन फिरू का. तू विचारलं का तिला जेवायला बैस का काय. सकाळचं झाडू फरची भांडे कुंडे धुणं चुणं सगळं आवरणं. हा सकाळी जशी पहाटे 5ला उठते तशी कामातच कोचले होते. आता बिर्याणी बनवली. हा मा बोकडे आणून ठेवलं ते चिकन. हा आता चिकन तिला बिर्याणी खायची होती म्हणून तिच्यासाठी बिर्याणी केली. आता काय तिच्या काय पाया पडायच्या काय मी. मग ते का बरं तिकडं लोळू राहिली. आता तिची कुठं दुखती मला काय माहिती. काय कळू नाही राहिलं मला. तिला विचारून तरी नाही एकदा काय विचारू. तिचं काय दुखत. काय मी बी 2 बायका करून आहे ना डोक्याला ताण करून घेतलाय. तुम्हाला जेवायचं असेल तर जेवा, नाही तिला घेऊन कुठेतरी चालू पडा. बाहेर खाल्लं तरी चालेल. जेवढी बिर्याणी मला काही मागत नाही. असं काय बोलते का तू. दिवसभर थकले राहते. आता अन्न खायची वेळ आली का त्याच्यात तुमचं ती नाही बसत मी नाही जेवत, ती नाही बसत मी नाही जेवत. हे काय तुमची तर लहान लेकरासारखी गत झाली. ए या ना ग. तोंड गप कर. आता तिला आई तर केलेलं गिळवाना नाही. तू थोडी शांत बैस ना मग ती येईल ना. शांतपासूनच हे दिवस आले मला. तू असे काहीतरी टोचत टोचत बोलत राहते मग ती कसं काय येईल का. काय टोचलं. मग आता हे काय बोल रात्री तुम्ही टोचता ना तिला. काय बोलते असं. आता नवीन बायको आहे, दुसरी बायको आहे, लाडाची बायको आहे, थोडं सांभाळून घे. हा का मी नवीन होते बरं माझं एवढं केलं नाही. तुला मूल होत नाही म्हणून मी तिला केलेलं आहे. ती देख नाही म्हणून काय. देखणी नाही ग पण मग आता सांभाळ नाही आपल्याला. आता मूल नाही म्हणून तिला केलेलं ना. ती पोर नाही एक दिदी नाही आपली. पोरगा पाहिजे ना. काय पोरगा पोरगा करता मला तर दिवा लावणार आहे तुमचं. मोठे झालं ना ते तुमच्या गांडीवर लाता मारून हाकलं तुम्हाला दोघांना. मला तर बरी बाई आपली आपली दिदीच बरी आपल्याला. पण वंशाला दिवा पाहिजे ना. दिवापेक्षा पंतीच बरी. हो का. मग ती पंती ना नवऱ्याच्या घरी गेली तरी तुम्हाला सांभाळेल. जाऊ दे आता जे झालं ते झालं. तुमच्या पोराला ना बायको आली ना तुमच्या गांडीवर दोघांच्या लाता मारायला आणि अनाथ आश्रम मध्ये फेकाडून. कोण पोरग पोरग लागतं ना. जा ना मग पोरगी झाल्यावर काय करशाल परत तिसऱ्या आणशा. जेव्हा येऊ का रात्रभर तेच करशाल. थोडं शांत राह. तिला जेवण करू दे. बाबर का मी पीस पीस खाऊन गेली नाही तर. ए बाई चाल जाऊ दे. ती आहे ना बस. तू गप्प बैस आता काही बोल नको. बैस जेवा. जेव्हा आता हाताने पाणी तर घेऊ शकता ना. हा पाणी पाणी आणतो ना मी. तू काय चल बैस. जेवा. जाऊ बोलू नको बघ. मला जेवायच्या वेळेस बोलावंच लागतं तरच मला अन्न अगं मिळतं. बाई ती आली जेवायला. जेव्हा आपण दोघं हा आपण आम्ही बसतो. एवढा भात तिचवा चांगला. एक घास तुझ्यात एक घास तिच्यात घेतो. एवढं काय नको नको माझ्या हात नका लावू. अरे बाबा आधी तुम्ही चिकनला बिर्याणीला पिसायले. पिसाळेले काय बोलते ती.
पाहिलं ना मग कुत्रा कसं बित्रा आहे का मी माणसाला पिसाळे जेवण जाईल का माणसाला? हा कुत्रा आहे का खाऊ वाटलं तर खा. लय कशी तुम्हाला पटली? ही एवढी शांत आहे पण तू लय रायवळ आहे का काम नाही करावं लागत. आईश माईश पडेल राहते ते. एक पलंग तर तिनेच धरलेलं आहे. पर तिसरं पण ते अंगाला तिथं पडू पडू. पाहिलं कशी बोलते? तोंड पा हातात धरा, लावा तोंड. एक काम करा आता तोंड कसं का हातात येईल बरं? चला बाहेर जेवायला, नाही तर बाहेर जायचं मग काय. हे आम्ही दोघं बाहेरच जातो तुझे कटकट ऐकून डोकं लय असं दुखायला जेवण नाही जात, तब्येत आता कमी 2 झाली. घास खाल्ले ना तिने. तुम्हाला विचारलं का खाते का? मग आता मीच मिटवतोय ना मग मीच हात घातलं नाही ना तुम्ही हात नाही घातला ना. तर तिने तुमच्याशिवाय अन्नाला हात लावायला पाहिजे जेवण का? द्या ना, खोकल्यावर हे खोकला थांब जातळा खाते एकदाच. अरे, दोन बायकांची लयच गमत जात घ्या जेवण करू. थांब ना पाणी आणतो ना तुला ठसका लागला ना ग. हा ना. या बाईने लयच आजार लावून दिली आपल्याला जरा पंखा लावा, गरम राहिलं. कोणत्या मोरतावर द्याल मला आली ग काळी मी बैल पोळायला आलते. काळी जीभ माहिती आहे तब्येत त्याच्याने बारीक दिवस होऊन कशी सहन करते. हा ना हे बघ आजारी पडून गेली का मग हा ना, म्हणून रोज काळे कपडे घालते. त्या डोळ्याखाली किती काळं पडलं. थांब, पाणी देतो तुला पंखा लावा आधी, मग तिला पाणी द्या. वा गरम झालं मला. तर बरी. हा नको आता तू बोललो ना बाई तिला मराठी वाट बाई माझी 1 लेकरू कोण सांभाळलो? ती काय काय बोलती पाहत नाही का? तिला हा? आणली कुठून ती बोचड गांडी धरून मा उडायला आणली का ती? अरे बाई नीट बोल ग शब्द नीट बोल अशी दिलला थोबाड फोडी हा मा उडायला आणली. नीट बोल नीट बोल फेकून देईल. मी जेवणच फेकल. कोकर डोक्यात टाकील मूर्ख कुठली काही बोलते याड्यावानी मग मी वापरते काचे घालणारे शब्द. आता तू बोलू नको ते शांत केलं होतं ना मी. मरायला म्हणे अरे कोणीतरी दोघी पैकी शांत राहा नाही नाही, मी मेल्यावर तुम्हाला घर बोकांडी घेऊन जायचंय ना. तू चाल ग किचन मध्ये जेवण करू आपण. चला. चल उठ बैस जा एका तोंडात एकामेकाच्या तोंडात घास घाला, नाही तर तोंड घाला. वा कुकर घेऊन जा तू लागलं तर आम्ही देतो इथे ठेवा, मला लागल ते. तेव्हा पाहिलं का? घे खाऊ दे जाऊ तुम्हाला हे पिसाळे ठेव लय पिसाळे हा पंखा लावा जरा. लय इतकी पिसाळे इकडे चल ते ताट घेऊन जा तुमचं उष्ट माष्ट. हा जाऊ दे आम्ही नंतर जेऊ सडक्या जेवण देणं आणि सुकन.